घडामोडींना वेग आलाय। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळालाय। यामुळे धरणातील विसर्ग घटवण्यात आला असून यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत आली आहे। सांगलीत आयर्विन पुलाची 30 फुटांवर गेलेल्या पाणी पातळी 3 फुटांनी कमी झाली। जिल्ह्यासह कोयना आणि चांदोली धरणात पावसाचा जोर कमी झालाय। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आलाय। कोयनेतून 33,000 क्युसेक इतका विसर्ग केला होता, यामध्ये घट करून तो 23,000 क्युसेक इतका करण्यात आलाय। विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत होत असलेली वाढही कमी होतीये। गेल्या 24 तासात 3 फुटांनी पाणी पातळी कमी झाली असून सध्या कृष्णेत आयर्विन पुलाची पाणी पातळी 27 फुटाखाली गेली आहे। पावसामुळे वारणा, कृष्णा या नद्यांना होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 1,30,000 क्युसेक पर्यंत सुरू असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाने दिली आहे। गेल्या 24 तासात सरासरी 1.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 6.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे। जिल्हा वार्षिक